मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब असं म्हणाले की कृषी विभाग सांभाळणं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, असं ते म्हणाले. आणखीन एक वादग्रस्त त्यांचं विधान असं आहे की जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भात ते पंचनाम्याच्या संदर्भात असं म्हणाले, काय ढेकळांचा पंचनामा करायचा का? म्हणजे हा देश आपला कृषीप्रधान आहे, महाराष्ट्रसुद्धा कृषीप्रधान आहे. 50%च्या वर 55-60% लोकं शेतीवर अवलंबून आहेत आणि शेतकरी आहेत, काही शेतमजूर आहेत. आणि अशा पद्धतीने ओसाडगावची पाटीलकी ते जर ते म्हणत असतील शेती विभागाला, तर ह्या ओसाडगावची पाटीलकीच्या खुंटाला त्यांनी कोणी बांधून कशाला घेतलं स्वतःला? त्यांनी आपल्या नेत्याला त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ह्या खुंट्यातून मला सोडवा, मोकळं करा. पण कदाचित त्यांच्या नेत्यांनाही वाटलं असेल की यांना मोकळं केलं तर हे धावतील अंगावर. पण मग मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना तरी त्यांना मुक्त करायला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनाही मुक्त करायचं नसेल तर ही पाटीलकी ते सोडण्यासाठी राज्यपालांना साकडं घालू शकतात की बाबा ही पाटीलकी ओसाडगावची मला नको आहे, मला याच्यातून मुक्त करा. तर असे म्हणजे जी ओसाडगाव ते वसवण्यासाठी त्यांना तिथे बसवलं आहे. त्या ओसाडगावाची समृद्धी कशी होईल, तिथे लोक आनंदाने खुशीने कसे राहतील, याच्यासाठी त्यांना ती पाटीलकी दिली होती. पण ते त्यांना झेपत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना राज्यपालांनी मुक्त करायला पाहिजे. शेतीतलं त्यांना ढेकळं कळत नाही आणि ते म्हणतात काय ढेकळांचा पंचनामा करायचा का? हा जो काही शेतकऱ्यांचा इथे अपमान होतो आहे, हे काही बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना मुक्त केलं पाहिजे आणि त्यांची जी जहागिरीमध्ये लोळण्यासाठी त्यांना पाठवून दिलं पाहिजे. मित्रांनो, जर पटलं तर पुढे पाठवून द्या. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.